नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे 26 या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आजचा पहिला प्रश्न पाहून घेऊया. तर भारत अलीकडे कोणत्या देशाला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे जपान. वर्ष 2025मध्ये 4.18 ट्रिलियन डॉलर GDP सह भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. तर पहिल्या नंबरला USA आहे, सेकंडला चायना, थर्डला जर्मनी आणि आपण जपानला मागे सोडत चौथ्या स्थानावर आलेलो आहे आणि जपान हा 5व्या स्थानावर आलेला आहे. भारताची GDPची एकूण किंमत 4.18 ट्रिलियन डॉलर आहे, म्हणजे सुमारे 350 लाख कोटी रुपये इतकी. GDP याचा अर्थ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजेच एखाद्या देशाच्या ठराविक कालावधीत देशाच्या सीमांमध्ये तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा यांची एकूण किंमत. यामध्ये देशांच्या सीमांच्या आत राहून उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांचाही समावेश केला जातो. तर असेच काही महत्त्वाचे इंडेक्स आपण पाहूया. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025, भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे आणि USA टॉपला आहे. नीती आयोगाचा पहिला राजकोषीय आरोग्य निर्देशांक पहिला आहे ओडिसा, सेकंड आहे छत्तीसगड आणि तिसरा आहे गोवा. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 96वर इंडिया आहे आणि टॉपला डेन्मार्क आहे. पंचायत हस्तांतरण निर्देशांक फर्स्ट आहे कर्नाटक, सेकंड केरळ, थर्ड आहे तमिळनाडू. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाद्वारे हे जारी केलेलं आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 हा 14वा क्रमांक भारताचा आहे आणि टॉपला आहे बर्किनो फासो. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये 118वा क्रमांक इंडियाचा आहे आणि टॉपला आहे फिनलँड. पहिला पंचायत उन्नती निर्देशांक फ्रंट रनर A श्रेणीत टॉपला गुजरात आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 151वा भारताचा क्रमांक आहे आणि टॉपला नॉर्वे आहे. कोल्हापूर गंभीरता निर्देशांक प्रथम जारी केला बाय IIT दिल्ली आणि IIT गांधीनगरकडून. टॉपला पटना जिल्हा आहे आणि वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस रँकिंग 2025मध्ये 41वा हा भारताचा क्रमांक आहे आणि टॉपला आहे स्वित्झर्लंड. हे काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 2025मध्ये ABPMJY योजनेत, म्हणजेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ह्या योजनेत 2 राज्ये सामील झाल्यानंतर कोणते एकमेव राज्य अजूनही या योजनेत नाही? तर याचं योग्य आन्सर आहे पश्चिम बंगाल. तर सन 2025मध्ये आयुष्मान भारतमध्ये ओडिसा आणि दिल्ली सहभागी झालेला आहे आणि ओडिसा यात सहभागी होणारे 27वे राज्य असून दिल्ली हे 8वे केंद्रशासित प्रदेश बनले आहे आणि यामुळे भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आता फक्त पश्चिम बंगाल हे एकमेव असे राज्य उरलेले आहे जे अद्याप या योजनेत सहभागी झालेले नाही. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची, झारखंड येथे. आणि ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. प्रति कुटुंब 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा दिला जातो या योजनेअंतर्गत. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे कधी असतो? 12 डिसेंबरला. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. पार्वती आग्रा पक्षी अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आलेले आहे. ते कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे उत्तर प्रदेश. इकडे भारत सरकारने उत्तर प्रदेशमधील पार्वती आग्रा बर्ड सँच्युरीला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केलेला आहे. याचा उद्देश हेच आहे की पार्वती आग्रा बर्ड सँच्युरीमधील जैवविविधता संवर्धन अधिक मजबूत करणे आणि जबाबदार इको टुरिझम याला प्रोत्साहन देणे. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच काय? संरक्षित क्षेत्राभोवती, म्हणजेच प्रोटेक्टेड एरियाज जसे नॅशनल पार्क, वाईल्डलाईफ सँच्युरी तयार केलेले बफर झोन असतात ना, याचा मुख्य उद्देश म्हणजे मानवी क्रियाकलापांचे नियमन करणे, जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. पार्वती आग्रा बर्ड सँच्युरी हे ठिकाण कुठे आहे? उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात. आणि रामसर साईडमध्ये 2019ला त्याची नोंद झालेली आहे.
येथे आशिया आणि तिबेटमधून होणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वपूर्ण अधिवास आहे. उत्तर प्रदेशचे करंट अफेअर्स जाणून घेऊया. राजधानी लखनौ, मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजकीय पक्षी आहे सारस, पशु आहे बारासिंगा, वृक्ष आहे अशोकचा, पुष्प आहे पलाशचा, फळ आहे आंबा. देशाचे सर्वात पहिले मुख्यमंत्री कोण होते? गोविंद वल्लभ पंत. आणि पहिली महिला मुख्यमंत्री होती सुचेता कृपलानी आणि पहिली राज्यपाल होती सरोजिनी नायडू. महत्त्वाचे प्रकल्प कोणते होते येतात? तर नरोरा आण्विक ऊर्जा प्रकल्प. प्रश्न पाहूया. 25मध्ये रेअर अर्थ ऑक्साईड रिझर्व्स बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक कोणता आहे? तर याचं योग्य आन्सर आहे 3रा. ॲमेकस ग्रोथ रिपोर्टच्या नुसार रेअर अर्थ रिझर्व्स बाबतीत भारताचा 3रा क्रमांक आलेला आहे. भारताचे 6.9 मिलियन टन रेअर अर्थ ऑक्साईड रिझर्व्ह असून हे जगातील 60च्या 6 ते 7% आहे. जागतिक क्रमवारी बघाल तर टॉपला चायना आहे, सेकंड ब्राझील आणि थर्डला आहे इंडिया. रेअर अर्थ एलिमेंट म्हणजे काय? तर पृथ्वीच्या अंतर्गत संरचनांमध्ये आढळणाऱ्या 17 विशेष धातूंचा समूह ज्यांना अद्वितीय चुंबकीय, प्रकाशीय व रासायनिक गुणधर्म असतात. याचा वापर मॉडर्न टेक्नॉलॉजी, ग्रीन एनर्जी आणि डिफेन्स इक्विपमेंट निर्मितीत होतो. रिपोर्ट जारी केलेला आहे हा कोणी? तर ॲमेकस ग्रोथ ॲडवायझरने. ह्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि आपले खनन मंत्री कोण आहेत? तर जी किशन रेड्डी. REE उत्पादनाची क्रमवारी काय आहे? हे रिझर्वेशनची आहे आणि प्रोडक्शनची क्रमवारी वेगळी आहे. आणि ही प्रोडक्शनची क्रमवारीमध्ये चायना फर्स्टला आहे, USA सेकंड आणि ह्यामध्ये पण इंडिया थर्डला आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. पहिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे दीप्ती शर्मा. अलीकडे दीप्ती शर्मा महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेली आहे. तिने तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5व्या T20I सामन्यात ही कामगिरी साध्य केलेली आहे. दीप्ती शर्माने आपला 152वा T20I विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या मेगन शर्ट हिचा विक्रम मोडलेला आहे. मेगन शर्टच्या नावावर 151 विकेट्स होत्या. यासह दीप्ती शर्मा आता महिला T20I क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरलेली आहे. दीप्ती शर्मा ही वयाच्या 17व्या वर्षी 2014मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपलं वन डे पदार्पण केलेलं होतं. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. स्वास्थ्य संवाद हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे राजस्थान. तर अलीकडे राजस्थान सरकारने स्वास्थ्य संवाद नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहे. याचं उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये सुशासन व पारदर्शकता वाढवणे. या उपक्रमांतर्गत आठवड्यातून 2 वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता एकमेकांशी थेट जोडले जातील. यामुळे आरोग्यविषयक धोरणांवर चर्चा, तक्रारी, समस्यांचे निवारण, जबाबदारीची वाढ होईल. तसेच आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्यास देखील मदत होईल. गोष्ट राजस्थानची आहे. तर राजस्थानची राजधानी काय आहे? तर जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. इथला राजकीय प्राणी कोणता आहे? चिंकारा. किंवा राजकीय पक्षी आहे गोडावन. राजकीय फूल आहे रोहिडा. वृक्ष आहे खेजडी. भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय खारी पाण्याचे तलाव सांबर लेक आहे. राष्ट्रीय उद्याने कोणते आहेत? तर रणथंबोर टायगर रिझर्व, सरिस्का टायगर रिझर्व, मुकंदरा टायगर रिझर्व, रामगड विषधारी टायगर रिझर्व, धौलपुर करोली टायगर रिझर्व. काही महत्त्वाचे राजस्थानचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहून घेऊ. प्रश्न पुन्हा रिवाईज करूया. अमोक फ्युरी अभ्यास झाला इथे राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथे. सायक्लोन एक्सरसाइज भारत आणि इजिप्तमध्ये झाला. ठिकाण कुठे? तर महाजन फील्ड फायरिंग येथे. बोल्ड कुरुक्षेत्र एक्सरसाइज हा भारत आणि सिंगापूरमध्ये झाला. कुठे? तर जोधपूर येथे. इंदिरा एक्सरसाइज हा भारत आणि रशियामध्ये झाला. बिकानेर राजस्थान येथे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सिलीसेड तलावाला रामसर साईटचा दर्जा मिळालेला आहे आणि आता राजस्थानची ही 5वी रामसर साईट आहे.
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटल करणारे पहिले भारतीय राज्य हे राजस्थान ठरले. 5वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ही राजस्थानमध्ये झाली. मॅस्कॉट काय होतं तर खमाघणी. आणि पदक तक्त्यामध्ये टॉपला कोण राहिलं तर चंदीगड युनिव्हर्सिटी. हरिमाऊ शक्ती एक्सरसाइज 2025 ही भारत मलेशियामध्ये झाली. कुठे तर महाजन फील्ड बिकानेर राजस्थान येथे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय महिला कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे काम्या कार्तिकेयन. तर अलीकडे काम्या कार्तिकेयन हिने पृथ्वीच्या साऊथ पोलपर्यंत स्कीइंग करत पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय महिला होण्याचा मान मिळवला असून ती जगातील दुसरी सर्वात कमी वयाची महिला ठरलेली आहे. काम्या कार्तिकेयन ही मूळची मुंबईची आहे. अवघ्या 17व्या वर्षी जगातील सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरांवर चढाई करून तिने इतिहास रचलेला आहे. त्याआधी 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्टवर चढणारी सर्वात कमी वयाची भारतीय गिर्यारोहक देखील बनली होती. माउंट एव्हरेस्टवर चढणारी CISFची पहिली अधिकारी कोण होती तर गीता सामोता. माउंट मकालू नेपाळवर यशस्वी चढाई करणारी पहिली CAPFची फोर्स कोणता होता तर ITBP. छोन्चिन आंग्मो हे माउंट एव्हरेस्टवर चढणारी भारताची पहिली आणि जगातील 5वी दृष्टिबाधित गिर्यारोहक बनली आहे. सर्वोच्च न्यायालयाने SC खनन रोखण्यासाठी अरावली पर्वतरांगाची नव्या व्याख्या मंजूर केलेल्या आहेत. 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीची कोणतीही भूआकृती अरावलीचा भाग मानली जाईल. आणि अरावली पर्वतरांग ही विस्तार हा गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली इतका आहे. याची लांबी सुमारे 692 किमी आहे. आणि सर्वात उंच शिखर कोणतं आहे? गुरु शिखर म्हणजेच माउंट आबू. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025चे विजेती कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे बिबिसरा असोबायेवा. तर फिडे वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 ही याचे 27वे संस्करण झाले. कधी तर 25 ते 3 डिसेंबर दरम्यान दोहा कतार येथे. फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप ह्याच्यामध्ये महिला गटामध्ये बिबिसारा जिंकली. उपविजेत्या अन्ना मुझिचूक झाल्या. आणि पुरुष गटामध्ये मॅक्सिस कार्लसेन जिंकलेले आहेत. उपविजेता ठरले नोदिर बेक. आणि कांस्य पदक हे अर्जुन ॲरिगेसा आणि फॅबियानो इकारुयानं जिंकलेला आहे. आणि फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये मॅक्स कार्लसन याने 6वे विजेतेपद जिंकलेले आहे. आणि महिला गटामध्ये अलेक्झांड्रा गार्याचिकिना. फिडे चेस वर्ल्ड कप 11वे संस्करण झाले. कधी तर 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत भारतातील गोवा येथे. कुठे झाले तर गोवा येथे. विजेता कोण ठरले तर जावंगीर सिदारो. 19 वर्षाचा आहे हे. किताब जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. उपविजेता कोण ठरलेला आहे? फिडे इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे स्थापना कधी? फिडे इंटरनॅशनल चेस फेडरेशनची स्थापना ही 20 जुलै 1924 रोजी झाली. आणि याचं मुख्यालय आहे लॉझिन, स्वित्झर्लंडला. आणि याचे अध्यक्ष आहे आर्कडी द्वोकोविच. आणि उपाध्यक्ष आहेत विश्वनाथ आनंद. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल फॅमिली डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे 1 जानेवारी. तर याचा उद्देश आहे संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून शांती व एकतेचा संदेश पसरवणे. आणि हा पहिल्यांदा 2000 साली सेलिब्रेट केलेला होता. माय वन वर्ल्ड वन फॅमिली बिल्डिंग ब्रिज अक्रॉस जनरेशन. पुढील प्रश्न पाहूया. तर जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाची प्रोफेशनल मॅनेजर कोण बनलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे जयश्री उल्लाल. अलीकडेच हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने हुरुन इंडिया रिच प्रोफेशनल मॅनेजर लिस्ट 2025 रँकिंग जारी केलेली आहे. त्याच्यामध्ये जयश्री उल्लाल यांचा टॉप रँक आलेला आहे. त्या जगातील सर्वात श्रीमंत ओरिजिन प्रोफेशनल मॅनेजर बनलेले आहेत. एकूण संपत्ती 50,170 कोटी इतकी आहे. म्हणजेच 5.7 बिलियन. त्यांनी सत्य नडेला आणि सुंदर पिचाई यांना देखील मागे टाकलेले आहे. यांचा जन्म हा लंडनला झालेला आहे, पण मूळच्या या भारतीय आहेत. आणि यांचं पद काय आहे तर प्रेसिडेंट अँड CEO अरिस्टा नेटवर्क्स.
तर लक्षात ठेवा. बाकी आजचा हा सेशन इथेच संपतो. कमेंट करून नक्की सांगा सेशन कसा वाटला आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.